जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे तराजूचा न्याय. तर मग आपण सुरू करूया. कथा शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका. कोणे एकेकाळी एका नगरात वीरदेव नावाचा एक व्यापारी राहत होता. व्यापारात तोटा झाल्यामुळे काही दिवसांसाठी त्याने बाहेरगावी जाण्याचे ठरविले. त्याच्या घरात पूर्वजांनी बनवलेला एक मोठा तराजू होता. तो तराजू एका व्यापाऱ्याकडे गहाण ठेवून वीरदेव परगावी निघून गेला. खूप काळ परगावी राहून त्याने प्रचंड धन कमावले. त्याला भरपूर नफा झाला. तो परत आपल्या गावी वापस आला. ज्या व्यापाऱ्याकडे तराजू गहाण ठेवला होता त्याच्याकडे वीरदेव गेला. वीरदेवने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, शेठजी, माझा तराजू मला वापस द्या. शेठजी म्हणाले, अरे रे, काय सांगायची तुला. तुझा तराजू उंदरांनी खाऊन टाकला. तो आता माझ्याकडे नाही, कारण तो उंदराने खाल्ला. वीरदेवला कळले की शेठजी खोटे बोलत आहे. त्याला थोडा धडा शिकविणे आवश्यक आहे. वीरदेव म्हणाला, शेठजी, यात तुमचा तरी काय दोष. तराजू खाल्ला तर खाल्ला. प्रत्येक गोष्ट नष्ट होणारच. जाऊ द्या, खाऊ द्या. मी आंघोळीला जात आहे. तुमच्या मुलाबरोबर तेल आणि पंचा पाठवून द्या. शेठजीला वाटले की आपली चोरी पचत आहे. त्यामुळे तो खुश झाला. त्याने तत्काळ स्वतःच्या मुलाला बोलावले आणि सांगितले की बाळा, तुझे काका स्नानासाठी चालले आहेत. त्यांना तेल आणि पंचा घेऊन जा. स्नान झाल्यावर वीरदेव त्या मुलाला घेऊन डोंगरावर गेला. तिथे एका गुहेत त्याने त्या मुलाला हातपाय बांधून ठेवले. वीरदेव घरी वापस आला. शेठजींनी विचारले, अहो, माझा मुलगा तुमच्या बरोबर नदीवर आला होता. तो आता कोठे आहे. वीरदेव म्हणाला, त्याला गरुड पक्षी उचलून घेऊन गेला. शेठजी खूप रागात म्हणाला, अरे, कोणाला मूर्ख बनवतोस. मुलाला कधी गरुड उचलेल का. वीरदेव म्हणाला, अहो श्रीमान सत्यवादी शेठजी, जर उंदीर तराजू खाऊ शकतात तर मग गरुड का नाही मुलाला उडवून नेऊ शकत. मुलगा पाहिजे असेल तर तराजू मला माझा वापस द्या. दोघेही वाद घालत घालत न्यायालयात पोहोचले. तेथे शेठजी म्हणाले, न्यायाधीश महाराज, मला न्याय द्या. हा धूर्त माणसाने माझ्या मुलाचे अपहरण केले आहे. तो मला सांगतो की गरुड त्याला उचलून घेऊन गेला. न्यायाधीश हे ऐकताच हसून म्हणाले, असं कधी होऊ शकतं का. वीरदेव म्हणाला, महाराज, 100 किलो वजनाचा तराजू उंदीर खाऊ शकत असतील तर मुलाला गरुड उचलून नेऊ शकतो. न्यायाधीश म्हणाले, हे तराजू आणि उंदीर काय भानगड आहे. वीरदेवने न्यायाधीशांना अगोदरपासूनची पूर्ण कथा सांगितली. खरा प्रकार न्यायाधीशांच्या लक्षात आला. त्यांनी आदेश दिला की शेठजीचा तराजू परत केल्यावर वीरदेवने मुलगा परत करावा. अशा प्रकारे वीरदेवने शेठजींना धडा शिकवला. शेठजींनी जर असे केले नसते तर त्याच्यासोबत सुद्धा असे झाले नसते. जशास तसे.